नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असा नजारा आहे सकाळ सकाळचा. अगदी 6:30 पावणे 7चा नजारा आहे आणि मी आलेले आहे वरती गॅलरीत. तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा हा छान असा व्ह्यू प्रसन्न मनाला करणारा शेअर करूया. आणि बघू शकता ढगाळ वातावरण आहे, पाऊस पडणार आहे. रात्रीसुद्धा बराच पाऊस पडून गेलेला आहे, त्यामुळे थोडंसं मी टाईम एन्जॉय करायला आलेले आहे, कारण आज वॉकला वगैरे गेली नाही आणि खूप दिवसानंतर लवकर उठले. त्याचं कारणसुद्धा खूप महत्त्वाचं आहे, कारण ऑलमोस्ट प्रज्ञेचं स्कूल चालू होऊन 3 दिवस झालेले आहेत. तर सडनली स्कूल चालू झालं. असं रेग्युलरली स्कूल 14 किंवा 13ला वगैरे चालू होतं, पण यावेळेला स्कूल जे आहे ते 3-4 दिवस आधीच चालू झालेलं आहे. त्यामुळे आदल्या दिवशी आम्ही स्कूलला गेलो होतो, तुमच्यासोबत एक मिनी व्लॉगसुद्धा शेअर केला होता आणि लगेच दुसऱ्या दिवशी स्कूल जे आहे ते चालू झालं होतं. त्यामुळे ना प्रिपरेशनसुद्धा झाल्या नव्हत्या काही गोष्टींच्या, कारण जसं की रेग्युलरली स्कूल 14 किंवा 15ला वगैरे चालू होतं, पण हे अचानकच स्कूल चालू झालं, त्यामुळे ना तयारी करायलासुद्धा वेळ मिळाला नाही. तर सकाळी उठल्यानंतर इकडे आधी क्लिनिंग करून घेतलं किचनचं, नेहमी करते तशा प्रकारे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पाणी गरम करायला ठेवलं आणि एका साईडला चहा ठेवला आणि आता नाश्त्याची तयारी करते. तर प्रज्ञेशसुद्धा उठला होता आणि त्यालासुद्धा नाश्ता वगैरे देणार होती, कारण आम्ही सगळेच एकत्र नाश्ता करणार होतो. स्कूल तर त्याचं आफ्टरनूनचं असतं, परंतु त्याला सवय करते आता थोडं लवकर उठण्याची, कारण सुट्टीमध्ये ऑलमोस्ट रोज लेट उठत होता. आणि आज नाश्त्यामध्ये मी बनवला आहे शिरा. छान असा गरम गरम शिरा आम्ही खाणार आहोत आणि तुपातला शिरा आम्हाला सगळ्यांना प्रचंड आवडतो. अगदी लॉकडाऊनपासून ना ह्या शिऱ्याची खूप जास्त सवय झालेली आहे. तर शिरा गरम गरम झालेला आहे, कारण प्रज्ञेचं थोडंसं घसासुद्धा खराब आहे. तर अशा वेळेला ना जेव्हा पण मुलांना घरात सर्दी वगैरे होते तर त्यावेळेला मुद्दामून शिरा बनवते, कारण एका डॉक्टरानेच मला सांगितलं होतं की जेव्हा पण घसा वगैरे खराब होतो त्यावेळेला तुपातला गरम गरम शिरा खायचा, आतमध्ये जे काही इन्फेक्शन असतं ना ते क्लिअर होतं. तर नाश्ता वगैरे झाला आमचा. हे सुद्धा गेले कामावरती. त्यानंतर मुलं उठली होती ऑलमोस्ट आणि त्याच्यामुळे मला बाकीचं क्लिनिंग करायलासुद्धा सोपं जाणार होतं. तर सकाळचा मॉर्निंगचा माझा 10 to 15 मिनिटचा रूल जो आहे क्लिनिंगचा तो मी तसाच ठेवलेला आहे सध्या तरी. बघू याच्यामध्ये थोडंसं चेंज करता आलं काही गोष्टी तर नक्कीच करेन, कारण सिच्युएशननुसार ॲडजस्ट करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे रुटीनमध्ये. तर इथं सगळं क्लीन करत आहे, मिरर क्लीन केला. त्यानंतर हा टेबल जो आहे छोटासा फोल्डिंगवाला, तो ऑलमोस्ट डेली दिवसातून बऱ्याच वेळा मला क्लिअर करावा लागतो, क्लीन करावा लागतो, कारण त्याच्यावर मुलं सगळ्याच गोष्टी डंप करून ठेवतात. आणि तुम्ही बघू शकता आमच्या घरी कपाटं वगैरे जी आहेत किंवा टेबल वगैरे, तर या खूप मिनिमाइज गोष्टी आहेत, त्यामुळे सगळ्या ऑलमोस्ट गोष्टी ज्या असतात एक्स्ट्राच्या त्या याच्यावरच डंप होतात. लॅपटॉपसुद्धा याच्यावरच ठेवला जातो. तर ते सगळं क्लीन करून घेते. त्यानंतर मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत क्लीन करण्याच्या तर त्यासुद्धा करते. त्यानंतर मग मला लागायचं आहे जेवणाला, दिवाबत्ती लावून जेवणाला लागणार आहे मी, कारण स्कूलला जसं लवकर जायचं असतं 12च्या आसपास, त्यामुळे जेवणसुद्धा होणं गरजेचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता कचरा वगैरे माझं काढणं चालू आहे. आणि लोलोची ना या वेळेत खूप जास्त ना लुडबुड असते, कारण त्याला सगळं माझ्या हातातून घ्यायचं असतं आणि माझ्या घाई गडबडीत त्याचीसुद्धा घाई असते. तर आज होता नॉनव्हेजचा दिवस. याने कामावर जायच्या आधी मला नॉनव्हेज जे आहे मच्छी वगैरे तर ती आणून दिली होती. तर त्याचीच ग्रेव्ही बनवणार होती झटपट अशी. वाटण जे आहे ते ऑलरेडी रात्री मी रेडी करून ठेवलं होतं. ऑलमोस्ट आता हळूहळू प्रिपरेशन करायला सुरुवात केलेली आहे, कारण सुट्टीमध्ये थोडंसं आपण लेझी होतो, काही गोष्टी प्रिपेअर करून ठेवत नाहीत. मी सुद्धा तसंच करते. तर त्यामुळे मग आता हळूहळू सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुन्हा सेट करण्याचा प्रयत्न करते. इथे रस्सा करणार आहे आणि बाकी फ्राय वगैरे जी मच्छी आहे ती नंतर करणार आहे, कारण प्रज्ञेशची स्कूल जी आहे ना ती सध्या हाफ डे चालू आहे, त्यामुळे त्याला पुन्हा दुपारी घ्यायलासुद्धा जावं लागतं मला. आणि जेवण वगैरे आमचं आवरलं. त्यानंतर मग इकडे दुपारी मी त्याला घ्यायला जाण्यासाठी तयारीच केली. थोडी भांडी वगैरे जी काही लावायची होती ती लावून घेतली. त्यानंतर लोलोला घेऊन मी स्कूलला आणायला निघाले आणि लोलोचं चाललं होतं की त्याला TV बघायची वगैरे, पण त्याला म्हटलं तर दादाला स्कूलला आणायला जायचं आणि उशीर झालेला आहे ऑलमोस्ट, कारण 3ला स्कूल सुटणार होती त्याची, तर लगेचच जायचं होतं. आणि त्यानंतर पुन्हा तो संध्याकाळी ट्यूशनलासुद्धा जातो 5 वाजता. तर येऊन त्याला पुन्हा जेवून वगैरे आराम करून पुन्हा ट्यूशनला सोडायला जायचं होतं आणि पुन्हा संध्याकाळी मग
घ्यायला. हे असं माझं सध्याचं रुटीन चाललेलं आहे. प्रॉपर रुटीन जे आहे ते ऑलमोस्ट ट्यूजडे वेनसडेपासून चालू होईल. तर इथे बस स्टॉपला उभे राहिलो आणि त्यानंतर मग टॅक्सीने गेलो. प्रज्ञाला घेऊन वगैरे आली, जेवण दिलं त्याला, थोडंसं मी सुद्धा रेस्ट केला, त्यालासुद्धा रेस्ट करवला. त्यानंतर इथे संध्याकाळ झालेली आहे. लोलूला दिलं होतं खायला, पण त्याने ऑलमोस्ट सगळं गादीवरती सांडवलं सोफ्यावरती. तर मी ते क्लीन करत आहे, तरीसुद्धा त्याला जबरदस्ती माझ्याकडून तो ब्रश जो आहे तो ओढून घ्यायचा आहे. तर सध्या माझं अशा प्रकारचं रुटीन चाललेलं आहे. त्यानंतर मग मी केली जेवणाला सुरुवात, कारण आता सकाळी लवकर उठणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी लवकर जेवण वगैरे आवरून सगळं घेणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी मग जेवणसुद्धा लवकर केलं पाहिजे. तर इथे दूध गरम करायला ठेवणार होते, कारण दही वगैरे लावायचं होतं आणि त्याच्यावर खूप सारी साय आली होती. तर ती काढून घेतली आणि दूध गरम करायला ठेवलं. एका साईडला मच्छी जी आहे ती तळायला ठेवली होती. चपात्यासुद्धा करून झाल्या होत्या, त्याचा व्हिडिओ काही तुमच्यासोबत शेअर केला नाही. आणि अशा प्रकारे सगळं आवरून जे आहे ते घेणार आहे मी. अशा प्रकारे माझं हे सध्याचं बदललेलं रुटीन आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला अजिबात विसरू नका.